तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण आहे विहिरीपाशी. तुम्हाला दाखवतो, आपण आलो आहे विहिरीपाशी मोटर चालू करण्यासाठी. विहिरीपाशी लय गवत झालेलं आहे पावसामुळे. इथं आपण मोटर चालू केलेली आहे. आणि मित्रांनो, वातावरण कसलं झालं बघा, पावसाचं वातावरण झाले. सकाळच्या आता 10:30 वाजले ते. आणि मोटर चालू केली, चाललं तर घरी टाकीत पाणी नाही ना त्याच्यामुळं. तर इथं बघू शकता मित्रांनो, एकदम कसलं खतरनाक वातावरण झालं बघा. ते खालचा सदाशिवनगरचा भाग आहे. आणि आता आपण उभा आहे मांडवी या गावामध्ये. तिकडून तसाच पाऊस गेला बघा, तिकडून पाऊस गेला असाच इकडं असाच गेला बघा इकडं. पण आपल्या इकडे काय पडलाच नाही, टिपका पण नाही अजून, टिपका पण नाही. आणि मग असे आले होते आपल्या बागेचे डाळिंबाचे साहेब मित्रांनो. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? त्यांनी सांगितलं फळं कमी करायला. काल म्हणलं ना तुम्हाला फळं कमी करायची ती, असं वाटतंय मला. त्यांनी पण सांगितलं फळं कमी करा, नाही तर झाडं जाग्यावर बसतील. तर फळं कमी करायची ती करूया सुरुवात. त्याआधी दाखवतो तुम्हाला आपल्या मावश्या. काय मित्रांनो, काम सारखं. आणि फुट्या पण काढा सांगितलं त्या बागाच्या आपल्या. आणि फळं पण कमी करायला सांगितली ती. नाहीतर मग फळं जर तशी ठेवली तर पहिली गोष्ट म्हणजे साईज होणार नाही फळांची जास्त. दुसरी गोष्ट म्हणजे झाडं जाग्यावर बसणार, पिवळी होऊन जाणार झाडं. आणि काढली तर मग फळं आहे ते तेवढी कमी आहे तेवढी त्यांची साईज होणार आणि झाडं पण चांगली राहणार असं सांगितलं. कारण की आपली झाडं ती बारकी 14-15 महिन्याची, 14व्या महिनी बाग धरलेली, आपण प्लॉट धरलेला आहे. त्याच्यामुळे असं सांगितलं मित्रांनो. बघा आता ह्या झाडाची फळं कमी करायची होती, किती करायची. आता फळं झाली ती मोठी एवढी. मागच्या वेळेसच कमी करायला पाहिजे होती पण केली नाही ती. वाटलं काय होतंय, पण आता काड्या मोडायला लागलं त्याच्यामुळे फळं कमी करायला लागते. ती झाडं पिवळी व्हायला लागली ती. हे बघा, हे आपण केलं आहे कसं तरी सगळी एवढी फळं राहते ती. आणि एवढी फळं, हो का, ही फळं बघा, ही फळं कशी ती दिसली का? आणि आता का ही फळं बघा, ही फळं बघा. आता ह्याच्याची कमी करायची ती आणि ह्याच्याची कमी केली ती, असं आहे. आणि ह्या वरच्या पिवळ्या फुट्या पण काढायचं नाही, त्या पिवळ्या पोपटी ती पण काढायची त्या. काय मित्रांनो, सारखं कामच लागतंय. तुम्हाला मावश्या दाखवू का आपल्या मावश्या म्हणजे आपल्या गाया. आणि मगाशी आजींना सोडून आलेलं आहे आपली. काल आजी आली होत्या का, त्या आजींना सोडून आलेलं आहे मगाशी सदाशिवनगरला. आता गेल्या त्या त्यांच्या घरी ह्याला मसवडच्या येते त्या. इथून जाऊया. इथं बघा आपल्या मावशा हे बघा बसले ते कशा. रेडी तिकडे जाऊन चमचमची मम्मी चमचम कशी झोपली मित्रांनो तिकडं. बैल चमचम कशी झोपली, पडली बिडली काय? ए रेडी काय करते हां? इथं बघा चमचम कशी झोपली. चमचम उठली बघा, नाव काढलं की उठली. झोपली कशी, लय निवांत झोपली. इथं बघा रेडी बसलेली आहे. इथं का ग रेडी ए रेडी. आणि इकडं कपिल येणार बघा. कप्पू इकडे आलीच बघा. कप्पू काय आलो. कप्पू ये. कपिल इकडे नाही ना, तर तिला येतच येणार नाही. इथं बघा म्हैस. इथं चमचम काय म्हणती, काय चाललंय तुझं हां? चांगलं दिसते तू, माहीत आहे का? लय चांगलं दिसते तू. झोप. तर इथं बघा आपलं डॉगेश सरकार कसं येतं का डॉगेश. बाबा चालले ते बघा. आपण मोटर चालू केली, पाणी यायला लागलं बघा तिकडे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं पाणी यायला लागलं, हो का इथं. तर मित्रांनो, पाणी पाजायला चालू आहे म्हशीला. म्हशी पाणी पी भरपूर. काय अगं काय सारखं डोळं उठून बघते का तू? पाणी पाजायचं आहे. तर ही बादली भरायची आणि ही पण बादली भरायची. एक बादली दुधाला आणि एक बादली पानवायला हे स्वच्छ करायला, आणि एक बादली पेंट टाकायची बघा. अगं थांब, मला ही पाजायचं या दावणी भरायची, त्या लाईट जाईल परत ना. अगं थांब जरा, ही लाईट जाईल. पाणी लावलंय. सरका चमचमची मम्मी सरकायला. रेडीला भेजायचं आहे बरं का. कसं वाटतंय रेडी? उठकी रेडी, उठक्या ग रेडी. पाणी प्या ग, पाणी प्यायला का? पाणी प्यायला आले बघा सगळेजण. रेडी आळशे, उठकी. उठायचं आहे का नाही तुला? उठ.
उठ की दाव कुठं आहे गळ्यात काय आहे का नाही उठ 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 की चिखलात बसली वाटते का नाही मित्रांनो ह्यांना असली सवय असते बघा मशांना. तरी इथं पाणी पाजायचं चालू आहे मित्रांनो. इकडं पाऊस कसं आहे हो का इकडं आला आला पाऊस आला मित्रांनो. आपल्याला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. हे बघा इकडं काळ ढग. कप्पू कप्पू काय करते हे बघा मित्रांनो. इथं ही शेणात हे असं होतं बघा एकदम स्पंजवानी होतं खाली. जसं वरनं राहिलं तसं खालनं राहतं. वरनं गरम राहिलं तर खालनं पण गरम राहतं शेणामध्ये. कप्पू बघा इथं कप्पू एकदम स्वच्छ ठिकाणी बसली बघा. कप्पू कपेलच बरं का. आणि ती सगळे तिथे बसले ते रेडी ही सगळी त्या चिखलात बसले ते चिखलात म्हणजे हे पाऊस कसं आहे. कप्पू चल पाणी प्यायला चल पाणी पी. नाही येणार कप्पू मला माहीत. रेडी रेडी ए पाणी पिकी पाणी पिकी पाणी बिनी पिकी पाणी बिनी प्यायचं का नाही तुला हां पाणी पी. रेडी पिंकती मित्रांनो. वातावरण लय लवकर असं झालं. किती वाजलं नाही माहिती आहे का. आत्ता वाजले तर 1:30 वाजले तिथं. का ग तू खरंच गुरु व्हायला लागली माहिती आहे का. गुरु व्हायला लागली तू कळलं का. तर पाणी पाजूया बघू पाऊस आलं तुम्हाला दाखवतो काय अवस्था होती आपल्या वातावरणाची ते. इथं बघू शकता ए तिघी जण ए पाणी प्या ग ए तिघी जण ए तिघी चमचमची मम्मी पाणी पण देते बघा इथे. पाणी पिऊ दे की पाणी पी की चांगलं दिसते तू बरं का चांगलं दिसते. तू पी की पाणी. रेडे ए रेडे इकडे आलीच बघा रेडी इकडे रेडे आली रेडी मित्रांनो. ए रेडी इकडे की रेडी ए रेडी रेडी कशी बघती बघा कशी बघते. इथं बघा हे काही पाणी पिते चांगलं दिसणार काय एकदम बाहेर दिसते बरं का तू ए हो का. आलीच बघा रेडी पाणी प्यायला. पाणी पी पाणी ए मारू नको ए मारू नको पाणी पी पी पाणी चल पाणी प्यायचं बघा. रेडी पाणी पी की हो का दुसने मारणार आता. आलीच जवळ प्यायला लागली बाबा पाणी तिकडे. चांगली आहे तू चांगली आहे माहीत आहे का. काय होत नाही तुला. इंजेक्शन बिंजेक्शन होय मी काय म्हणतोय गोरं व्हायचं इंजेक्शन करायचं तुला. सगळं एक झटक्यातच गोरी होईल. इंजेक्शन करूया बरं का मित्रांनो. हिला जर इंजेक्शन केलं गोरं व्हायचं इंजेक्शन असायला पाहिजे तर आहे का नाही. गोरं व्हायचं इंजेक्शन असतं म्हणजे बाहेर झालं असतं. गोरी झाली असते सगळ्यांमध्ये कपिलावानी गोरी झाली असते काय. काय अगं चाललंय तुझं गुदगुल्या करायचं मला. पाऊस आला मित्रांनो पाऊस आला. हे बघा कसं आहे. काय चाललंय का लाडाला आली काय लय लाडाला येऊ नको तर फायनली पाऊस आलेला आहे. वारं सुटलेला आहे. आता एकदम खतरनाक पाऊस येणार आहे तुम्हाला दाखवतो कसला खतरनाक पाऊस येणार आहे. हो का सगळं आपल्याकडे उतरलं पाऊस ही सगळं आपल्याकडे येणार आहे. आता जवळ दिसते का. तर मित्रांनो पाणी पाजून झालेलं आहे तिकडचं आणि मम्मीला दिलं आहे बघा. आपण ही मम्मीनं मागाशी मागितलं होतं कारण की पोरचे धुवायचं आहे. कारण मांजरानं इथं उलटी केली होती. मांजरानं काय तर उंदीर बिंदीर खाल्ला असेल त्याने उलटी केली होती. आणि मग साहेब आलं ना त्यांना असली फळ घालली होती बघ हो कसं आहे. हे काय झालं माहीत आहे का ह्या फळांना काय झालं आहे तर काट्यानं घासलेलं आहे. काटा लागून लागून घासले आणि त्याच्यामध्ये काय झालं हवा गेली की नाही की मग असं काळं पडतं बघा त्याच्यामुळे आळ्या पडते ते. पाऊस येणार आहे मित्रांनो पाऊस येणार आहे. लाईट गेली काय इथं बघा पोरचे धुवायचं चालू आहे मम्मीचं कसं आहे. बाकीचं पाईप तिकडं आहे. अगं आता पाऊस येणारच आहे. राहू दे नको राहू दे पाऊस येणार आहे आता. आला पाऊस मित्रांनो. आपण आलोय वर. अयो मित्रांनो पाऊस पाऊस हो का पाऊस कसा आहे. येणार 100% आपल्याला पण याय पाहिजे कारण की बागाची फळांची साईज होईल असं वाटते मला. हे बघा इथं आलाय थंड थंड वातावरण झालं थंड थंड कसं तिकडे बघा शिंगणापूरचा डोंगर तिकडे शिंगणापूरचा डोंगर आणि इकडं पाऊस. आला बघा पाऊस. हे बघा मित्रांनो एवढा पाऊस आलाय. लाईट अजून काही गेलीच नाही. पाऊस आलाय बघा भरपूर कसं आहे.
तर मित्रांनो झाली संध्याकाळी आणि आता आपल्याला पाऊस बंद झालेला आहे. आता आपल्याला काय आतमध्ये घ्यायचे आहेत तर रेडीच काय चाललंय तुम्हाला त्यासाठी दाखवत हो. ए रेडी काय कळतं का नाही तुला? स्विमिंग पूलमध्ये गेली वे काय कळलं माहीत का तुम्हाला? मित्रांनो ह्यात जर म्हशीला सोडलं ना मग ह्यात 100% रेडे म्हशीला सोडू का? रेडे हो ए रेडे मम्मीला सोडू का? मम्मीला जायचं का तुला? पवायला जायचं का? पवायला जायचं का? तर इथं बघू शकता आपण पेन ठेवलेले आहे गायीनं सगळ्या. आता गाय घेऊया आतमध्ये. चला का दमाने थांब ई चला लागलं का? एक जण या कोपऱ्यात जावा. चला कपिला लिहून द्यायचं नाही. तर मित्रांनो आपण इथं कपिलाला मागाशी खाली टाकलं होतं. रेडी खाऊन देते का नाही तुला? मित्रांनो आपल्याला उद्या काय करायचं माहिती आहे का? ह्याच्यामध्ये घालायचं ट्रॅक्टर आणि हे सगळं शेण आहे ना ते वाढायचं आहे बाहेर. उद्या कसल्याही परिस्थितीत असं हे काम करायचं लागलं आपल्याला, कारण की गायींची अपदा होते भरपूर. म्हशीला सोडायचा प्लॅन होता पण आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळं म्हशीला काही सोडणार नाही. इथं बघा म्हशी दररोज उष्ट ठेवते. अगं तू उष्ट ठेवायचं नाही सांगतो एकदाच. काय उष्ट ठेवायचं नाही? लोक हात लावा म्हणते का? पाण्यात स्विमिंग पूलला जायचं आहे का? हां जायचं आहे का स्विमिंग पूलला? जायचं आहे का सांग की? मित्रांनो मसले आज गोनाने वागते, तिला स्विमिंग पूलला सोडायचं आहे. पण मी काय सोडणार नाही, उद्या सोडणार आहे तिला स्विमिंग पूल. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आपलं गायचं सगळं काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं सगळं गायचं काम वगैरे झालेलं आहे. चमचम तिथं झोपली बघा, एकटीच असते चमचम तिथं. चमचम दूध पण बसली बघा तिथंच, बघते इकडे कशी. तर किती वाजले तर बघितलं इथं अण्णा बसलेलं आहेत आणि इथं बाबांना जेवाय वाढलेलं आहे. दूध चपाती बाबांना जेवाय वाढलेलं आहे इथं. आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो इकडं काय आहे ते. इकडं स्वयंपाक केलेला आहे. काय कालू नाही काय मटकी कसं काय असली मटकी कशी पाण्यावाली? मग तिकट नाही काय? यात भात केला आहे का? तर यात भात केला आहे. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ लाईक करा आणि उद्या आपण म्हशीला त्या स्विमिंग पूलला सोडूया. व काय रिस्पॉन्स येत होते. तर आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्लॉगमध्ये. बाय.